हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर बघा 28 ऑक्टोबर वार सोमवारला आलेली आहे वसुबारस। तर या दिवशी गायीची खास विशेष पूजन केलं जातं, कारण दिवाळीच्या सणांची सुरुवातच ही वसुबारसेच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते आणि वसुबारस हा सण गायीची पूजा सेवा करण्यासाठी समर्पित मानला जातो। पौराणिक कथेनुसार गायीला पवित्र आणि देवांचा अवतार मानला जातो, त्यामुळे या वसुबारसच्या दिवशी गायीची व तिच्या बछड्याची पूजा करण्याला अतिशय अत्यंत महत्त्व आहे। तसेच पहिला दिवा या दिवसापासूनच लावला जात असतो। या उत्सवाला गो उत्सव द्वादशी असंही म्हटलं जातं। 28 ऑक्टोबरला आलेली आहे रमा एकादशी। याच एकादशीच्या दिवशी वसुबारस साजरी केली जाणार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला मातेचं स्थान मानलं जातं, त्या गायीला पूजनीय मानलं जातं। तसेच समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यातून नंदा नावाच्या धनाला उद्देशून हा सण साजरा केला जात असतो, त्यामुळे या दिवशी गायीची आणि तिच्या बछड्याची पूजा केली जाते। त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाच्या सेवा उपाय देखील केले जातात। तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर गाईला ही एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे। ही एक वस्तू खाऊ घातल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या देखील पूर्ण होतील आणि आपल्या कुटुंबाची घराची भरभराटी होऊन आपली प्रगती होत जाईल। तर अशी कोणती वस्तू या वसुबारसच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, तुम्हाला जर कुठे या दिवशी गाय मिळत असेल आता तर त्या गायीची आपल्याला पूजा करायची आहे, तर तिची पूजा आवर्जून या दिवशी करावी। या दिवशी पूजा करा किंवा तुमच्या घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती असेल तर तिची पूजा आवर्जून करा आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही गाय बछड्याची मूर्ती तुम्ही विकत आणू शकता, खरेदी करू शकता। त्याचबरोबर वसुबारस हा सण मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करावं। या दिवशी गाईला ही एक वस्तू घालण्याला अतिशय अत्यंत महत्त्व दिलं जातं। आता ही वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये गाईला केव्हाही खाऊ घालू शकता, कारण असं देखील म्हटलं जातं की या दिवशी ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। आपण सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच, अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत। तर आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप प्रमाणात मेहनत, कष्ट आणि प्रयत्न देखील करतो, पण कधी प्रयत्न करूनही आपल्याला काही इच्छा ह्या काही इच्छा ज्या आहेत तर त्या अधुऱ्या अपूर्ण राहतात। आपल्या कष्टाला प्रयत्नाला म्हणावं तसं यश मिळत नाही, पण जर आपण अशा ठराविक तिथीला काही उपाय केले किंवा सेवा केल्या तर आपलं नशीब हे बदलतं आणि आपल्या कष्टाला मेहनतीला फळ हे प्राप्त होतं आणि आपल्या घरामध्ये यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची, सुख शांती समृद्धीची भरभराट होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री ही कायमची नष्ट होऊन जाते। शक्यतो ही वस्तू आपण आता संध्याकाळच्या वेळी गाईला खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याला काय करायचं आहे, एक पूजेचं ताट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। म्हणजे त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फुलं, एक तुपाचा दिवा आणि एक आपल्याला तुम्हाला जर मिळालं तर केळीचं पान घ्या किंवा जी हिरवी
पत्रावळी असती ती घेतली तरी देखील चालणार आहे किंवा ताट घ्या. आता मी तुम्हाला 3 ऑप्शन सांगितलेले आहेत. 3 पैकी तुम्ही काहीही घेऊ शकता. आणि आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी बाजरीची भाकर करायची आहे किंवा अखंड जी बाजरी आता दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये किंवा धान्याच्या दुकानामध्ये आपल्याला त्या मिळून जाते बाजरी. तर अगदी पावशेर आणा, अर्धा किलो आणा तुम्ही. ती आपल्याला आणायची आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे, धुवून आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. कच्ची खाऊ घालायची नाही गाईला, तर ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. ती थंड करायची आहे. एका वाटीमध्ये किंवा ताटामध्ये आता तुम्ही जेवढी घेतली असेल तेवढी ती थंड करायला ठेवायची. त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे थोडासा. त्यावरती आपल्याला अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे. आणि हे आपल्याला आता एक लोटा भरून आपल्याला एक तांब्या भरून, लोटा भरून पाणी घ्यायचं आहे चांगलं. त्यामध्ये एक चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. 2-4 अक्षदा, अखंड अक्षदा टाकायच्या आहे. आणि हे ताट घेऊन आपल्याला, तुम्हाला जिथे कुठे गोशाळा असेल किंवा जिथे कुठे गाईचा गोठा असेल किंवा दारावरती येत असेल तर त्या गाईजवळ तुम्हाला जायचं आहे. सर्वात प्रथम गाईच्या पहिल्या उजव्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. गाईच्या उजव्या पायावरती पाणी घालायचं आहे. 4ही पायावरती पाणी घालायचं. त्यानंतर गाईला हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षदा लावायचे आहे. यानंतर आपण जे फूल सोबत नेलं ते फूल तिच्या डोक्यावरती ठेवायचं आहे. गाईला ओवाळून घ्यायचं आहे. तिच्या अंगावरून आपल्याला हात फिरवून घ्यायचा आहे. ही वस्तू आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला सर्व पूजा करायची आहे. ही वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू आपल्याला ही बाजरी किंवा भाकर असेल तर ती आपल्याला खाली जमिनीवरती टाकायची नाही, तर ती आपल्याला त्या पत्रावळीवरती किंवा ताटामध्ये किंवा केळीचं पान असेल तर अधिकच छान होईल. पण जर नाही मिळालं तर तुम्ही पत्रावळी घ्या किंवा ताटामध्ये द्या. तर त्यावरती तुम्हाला हे ठेवायचं आहे. गाईला खाऊ घालायचं आहे. गात खात असताना तुम्हाला गाईला 5 प्रदक्षिणा मारायच्या आहे. आता तिने जर नाही मारू दिल्या तर तुम्ही तिच्या समोर उभं राहून स्वतःभोवती 5 प्रदक्षिणा घालायच्या आहे. जर घातल्या तर गाईच्या अंगावरनं तुम्हाला हात फिरवायचा आहे. आणि तुमच्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल तर ती तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे, बोलायची आहे. एवढं झाल्यावरती परत आपल्याला गाईला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर गाईच्या पायाखाली जर माती असेल तर ती माती तुम्हाला थोडीशी उचलून घ्यायची आहे, ताटामध्ये घरी आणायची आहे. यानंतर ती माती तुम्ही लाल कपड्यामध्ये किंवा कागदाच्या पुडीमध्ये बांधून तुम्ही आपल्या घरामध्ये ती पुडीत ठेवायची आहे. कारण यामुळे आपल्या घरात जे काही वास्तुदोष असेल किंवा नकारात्मकता असेल तर ती याने हळूहळू कमी होईल. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. कारण वसुबारसेच्या दिवशी गाईला गूळ आणि बाजरी खाऊ घालण्याला अत्यंत विशेष महत्त्व मानलं जातं. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. त्यामुळे आपण जेव्हा गाईला असा नैवेद्य अर्पण करतो तर तो नैवेद्य त्या 33 कोटी देवापर्यंत पोचत असतो. आणि त्या 33 कोटी देवी देवतांचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि आपल्या नशिबाला, आपल्या कर्माला एक चांगली फळं मिळत जातात. कधी आपण कितीही कष्ट करून आपलं जर नशीब साथ देत नसेल तर आपण कितीही कष्ट मेहनत केले तर त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे आपल्याला सेवा करणं हे गरजेचेच आहे, कष्ट करणं ही गरजेचंच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहे. आणि गाईला आवर्जून 5 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे. तिला गाईला कुरवाळायचं आहे. तिच्या अंगावरनं हात फिरवून घ्यायचा आहे. शक्य झालं तुम्हाला तर बाजरी शिजून खाऊ घाला. नाही शक्य झालं तर तुम्ही बाजरीची भाकर, गूळ आणि तूप खाऊ घातला तरी देखील चालणार आहे. आणि आपणही स्वतः त्या दिवशी आवर्जून बाजरीची भाकर खायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.